नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आहे मंगळवार आणि बऱ्याच दिवस झालं, जवळजवळ 1 महिना झालं माझ्या नवऱ्याला मटण खायचं, म्हणजे 1 महिना झालं मटणच मिळालं नव्हतं. कारण वारीच्या अगोदर 15 दिवस दुकानं बंद होती आणि वारी झाल्यावर पण 4-8 दिवसाच्या वर दुकानं बंदच असतात पौर्णिमेपर्यंत. मग आज दुकान उघडलं. सकाळी फोन केला की दुकान उघडले का, तर ते म्हणले हो उघडले, पण त्यांना काय सकाळी लवकर शाळेत जाते त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो. मी आणि माझ्या भैयाने जाऊन मी त्यांच्यासाठी मटण आणलं, माझ्या भैयासाठी चिकन आणलं. तर म्हणलं चला, आणि मी हे मटण आहे अर्धा किलो बोकडाचं. ह्यात मी टाकले 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, 1.5 चमचा मीठ आणि 1.5 चमचा हळद. आणि मी तुम्हाला भाजी बनवताना तर दाखवतेच. इथं ठेवला आहे कुकर आणि मी काय करणार, ह्यात थोडंसं तेल वतणार आहे आणि हे जे मटण त्यात टाकून वापरून नुसतं 4-5 शिट्ट्या करून ठेवणार आहे. संध्याकाळी भाजी करणार आहे. मैत्रिणींनो, इथं घेतल्यात मी ज्वारीच्या भाकरी करून, इथं घेतला आहे कांदा लिंबू चिरून, आणि इथं बनवली मस्त अशी मटणाची भाजी. आणि तुम्हाला मी ताट वाढल्यावर दाखवतीच. ही बघा मी वाढले ताट आता जेवायला त्यांना. इथं म्हणजे मटणाचा रस्सा थोडा राहिला होता ना, त्याच्यातच मी थोडासा भात टाकला होता शिजायला. आणि ही भाजी, तिथं लिंबू कांदा आणि ज्वारीची भाकरी. आणि मला सांगा मैत्रिणीनं कशी झाली भाजी ती. आणि मी तर आत्ताच टाकणार आहे, म्हणजे चला आता देते माझ्या नवऱ्याला जेवायला. मैत्रिणींनो, झाला माझा सगळा स्वयंपाक आणि त्यांना पण ताट वाढून दिलं. भैया गेलाय जिमला. त्यांना आल्यानंतर मग त्याला उशीर लागतो यायला, त्याच्यामुळं मग ह्यांनी एकटंच जेवतात. मी तर संध्याकाळी जेवत नाही, मी दुपारीच जेवत असते. आता त्यांनी तिकडच्या रूममध्ये जेवायला बसलेत आणि भैया आला की तो ते गरम करून घेतो भाजी आणि ते इथे खातो. आणि मला सांगा मटणाची भाजी कशी झाली, चिकनची भाजी कशी झाली. आणि मी हळद मीठ लावलं. आणि ते सकाळच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं, म्हणजे पहिल्या ह्याच्यात सांगायचं राहिलं होतं की मी मटण अगोदर स्वच्छ धुवून घेतलं होतं, नंतर त्याला हळद मीठ सगळं लावून घेतलेलं मी. कारण मी धुवून घेतलं आणि लगेच व्हिडिओ चालू केला. मग म्हणलं आता तर तुम्हाला सांगावं. आणि आता ह्यांचे जेवण चालू आहे, त्यांनी जेवण करतात. भैया आला की त्याचे तो जेवतोय. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो की मटणाची भाजी कशी झाली आहे. चला तर, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.